फॅमिली, कसे आहात? बरे आहेत ना? चला तर आज मी तुम्हाला चंदन बटव्याची भाजी करून दाखवत आहे. हे बघा, हे यालाच म्हणतात चंदन बटवे. ही स्वच्छ धुवून घेतली मी आणि जरा चाळणीमध्ये पाणी गाळायला ठेवली. चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. त्याला लागणारे साहित्य: एक टमाटा चिरून घेतलाय, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या, एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक मूठभर चण्याची डाळ भिजत घातली 15-20 मिनटं. आता कुकर घेऊया. कुकरमध्ये आपण चंदन बटव्याची भाजी टाकून घेऊया. नंतर टोमॅटो टाकून घेऊया. कांदा पण टाकून घेऊया. आणि चण्याची डाळ जी भिजत घातली आहे ते पाणी काढून ती टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया आणि ते आपण चमच्याने खालीवर करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून कुकर बंद करून गॅसवर आपण गॅस पेटवून गॅसवर कुकर ठेवला. आपण गॅस पेटवून चला आता 5-6 शिट्ट्या झाल्या. आपण आता कुकर खोलून बघूया. अशा प्रकारे हे चंदन बटवा आणि चण्याची डाळ ही शिजली आहे. त्याला आपण चला घोटून घेऊया. आता आपण पातेलं गॅसवर ठेवूया आणि गॅस पेटून घेऊया. पातेलं गरम करायला ठेवूया गॅसवर. तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया. पातेले आता गरम झाले. त्याच्यामध्ये आपण 2 पेळ्या तेल टाकू. त्याच्यामध्ये थोडीशी राई. तेल गरम झाले, थोडीशी राई टाकली. राई तडतडली की लसूण सोडूया. नंतर हिरवी मिरची सोडूया. नंतर भाजी. नंतर थोडीशी कोथिंबीर आहे ती टाकून घेऊया. नंतर थोडीशी हळद. कुकर धुवून थोडंसं पाणी टाकू. थोडं पाणी टाकलं की आपण पहिले थोडं मीठ टाकलं होतं, अजून थोडंसं मीठ टाकूया स्वादानुसार.
तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मीठ टाकू शकता. नंतर व्यवस्थित घालून घेऊया. गॅस थोडा कमी करूया. चला, तर आपली चंदन बटाट्याची भाजी तयार झाली आहे. तर ही भाजी तुम्ही करून आणि खाऊन बघा. ही तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.